पण लहानपणापासून या बातम्या ऐकलेल्या आहेत. आईनी लहानपणापासूनच असे संस्कार केलेत की पुरुषांकडे कुठेतरी आपण संशयानेच बघत आलोय कायम लहानपणापासून. स्त्री म्हणून तू बाई जपूनच जा, तू जपूनच कपडे घाल, व्यवस्थितच कपडे घाल, तू थोडीशी लठ्ठ आहेस बाई, तू व्यवस्थितच कपडे घाल, असंच करत वाढवलं आहे आईनी सुद्धा. त्यासाठी नवीन मला काही वाटलं नाही त्याच्यात. मला असं वाटतं की हे होणंच आहे. म्हणजे कितीही आपण आजचं टाळलं, त्याला शिक्षा झाली, फाशी झाली आणि आत्तापुरतं ते वातावरण तिकडचं निवडलं तरी सुद्धा हे होतच राहणार आहे. आता ते बंगालमधली बाई, तिचं आर्जीकरमधली ती आई तिची तिकडे आता निवडून आली आहे म्हणून ते मावळल्यानंतर चालतच राहिलंय पुढे असं म्हणते मी. मग हे मावळलं तरी पुढे तेच होणार आहे. तिच्या निवडून येण्याने असा काही फरक पडणार नाहीये हे ऐकून मला असं पर्सनल लेवलला असं फार काही वाटत नाही. मला असं वाटतं की हेच आपण बघत आलोय लहानपणापासून, याच गोष्टी आपण ऐकत आलोय. नवीन काही नाहीये. मी जवळनं बघतेय फक्त ही घटना, कारण मी आत्ता इथे काम करतेय. पण अपार्ट फ्रॉम दॅट मला असं वाटतं की आपली न्याय व्यवस्था स्ट्रॉंग आहे, नाही असं नाही आहे, पण ते तिथपर्यंत पोहोचतच नाही आहेत गोष्टी. आता हे इन्फॉर्म केलं आहे किंवा CCTV हाती लागला म्हणून ती बातमी मोठी झाली आहे, जास्त लोकांनी त्याची दखल घेतली आहे. पण अशा कित्येक गोष्टी रोज घडत असतील आणि अशाच घटना मला वाटते रोज घडत असतील खूप फ्रिक्वेंटली, फक्त त्या रिपोर्ट होत नाही आहेत, त्या कळत नाही आहेत लोकांना. म्हणजे आकडा मोठा आहे बराच. आपण लहानपणापासून या सगळ्या गोष्टी ऐकत आलेलो आणि त्यामुळे कोडगे झालेलो.